हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे अतिशय पौष्टिक लाडू. सगळ्यात दुखण्यावर एकदम असं रामबाण उपाय आहे लाडू. तर पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत अतिशय पौष्टिक लाडू आहेत हे. कसे बनवायचे ते बघूया. तर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. खमंग असे मिडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे. एकदम असं मिडियम गॅसवर भाजायचे आहेत. गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही. मिडियम गॅसवरच शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. या लाडवाची चव तुम्ही कधीच बघितली नसेल. एवढे चवदार असे लाडू, लहान मोठ्यांची सगळ्यांना आवडणारे असे पौष्टिक लाडू बनवणार आहे आपण आज. तर शेंगदाणे छान खमंग भाजून झालेले आहेत. त्याच कढईमध्ये आपल्याला 1 वाटी तीळ तडतडेपर्यंत खमंग मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे आहेत तीळ पण. आता तर बघू शकताय खमंग असे तीळ तडतडायला लागले की गॅस बंद करायचा आहे. आता तीळ पण छान आता व्यवस्थित खमंग भाजलेले आहेत बघू शकताय. आता ह्या कढईमधले तीळ आता एका प्लेटमध्ये, मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. हे पण आता शेंगदाणे थंड करायला ठेवले एका प्लेटमध्ये आणि तीळ पण इकडं थंड होते तोपर्यंत आपल्याला 1च चमच तूप लागणार आहे. 1 चमच तूप घेतलेला आहे. तुपावर मनुका टम्म फुगेपर्यंत परतायचे आहेत. तर बघू शकताय या पद्धतीने आता मनुका पण असा एकदम असं टम्म फुगायला लागलेत. मनुका छान व्यवस्थित टम्म फुगल्या की काढून घ्यायचे आहेत तुपावरून. तर तूप पूर्ण निचरून मनुका काढून घ्यायचा आहे. छान आता व्यवस्थित मनुका टम्म फुगलेले आहेत. मनुका पण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच तुपावर आपल्याला 1 वाटी बदाम घेतलेले आहेत. बदामचे 2 भाग केलेले आहेत. तर बघू शकताय एकदम अख्खे न घालता एकदम चिरून घ्यायचे आणि 2 भाग करून याला खरपूस तुपावर खमंग भाजून घ्यायचे आहेत. आणि 1 वाटी काजू पण घेतलेले आहेत. काजूचे पण 2 भाग केलेले आहेत. हे पण तुपावर खमंग भाजून घ्यायचे आहेत. तर काजू बदाम खमंग तुपावर भाजून घ्यायचं. आपल्याला लागणार आहे याच्यामध्ये आता अर्धी वाटी अक्रोड लागणार आहेत. तर हे 1 वाटी घेतलेले आहे. अक्रोड अर्धी वाटी घेतलेला आहे. अक्रोड पण आता तुपावर खमंग व्यवस्थित मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. अजिबात फुल गॅस ठेवायचा नाही. छान आता व्यवस्थित हे ब्राऊन कलर आलेला आहे. तर काढून घेऊया. खमंग भाजलेलं आहे. हे पण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. पूर्ण एका प्लेटमध्ये असं हे छान आता व्यवस्थित भाजलेलं आहे. पूर्ण काढून घेऊया. त्याच तुपावर आता थोडंसं तूप राहिलेलं आहे. त्या तुपावर आता 1 वाटी खोबरं भाजून घेऊया. खोबरं मी चिरून घेतलेलं आहे. तुमच्याकडं खिसून घेतलेलं असेल तरी पण चालेल. तर मी चिरलेलं खोबरं आहे. तर हे पण असं हलकंसं भाजून घ्यायचं आहे. जास्त न भाजता हलकंसं खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकताय असं हलकंसं खोबरं भाजलेलं आहे. तर हे पण थंड करायला इकडं साईडला ठेवूया. 1-2 मिनिट थंड झालं की लगेच मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. मी याचं साल काढलेले आहे. तुम्हाला साल नाही काढलं तरी पण चालेल. तर मी साल काढून घेतलेलं आहे अर्धवट. ते पूर्ण मिश्रण आता थंड झालेलं आहे. 2 मिनिट थंड करायला ठेवलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित आता याला फिरून घ्यायचं आहे. एकदम बारीक फिरून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण आपलं लाडवाचं मिश्रण एकदम असं बारीक फिरून घेऊया मिक्सरला. तर या पद्धतीने तर बघू शकताय. आता हे मोठ्या प्लेटमध्ये टाकून घेऊया. इकडं मोठ्या प्लेटमध्ये घ्यायचं आहे. तर पूर्ण सारण आता मिक्सरला मी फिरून घेतलेलं आहे. तर बघू शकताय पूर्ण सारण. आता आपल्याला लागणार आहे गूळ. तर गूळ आहे ते मी 2 वाट्या घेतलेला आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकताय. तर मी 2 वाट्या गूळ घेतलेला आहे. तर पूर्ण हे मिक्स करायचं आहे. मिक्स करून आता हे पुन्हा आपल्याला याला मिक्सरला फिरवायचं आहे. तर पुन्हा मिक्सरला आता व्यवस्थित फिरून घेऊया. तर एकदम असं लाडवाचं सारण मिक्सरला फिरून घेऊया. आता एकदम बारीक सारण आता मिक्सरला पूर्ण सारण फिरून घेऊया. तर बघू शकताय एकदम असं बारीक सारण झालेलं आहे. एका मोठ्या प्लेटमध्ये काढून घेऊया. एकदम मऊ सारण झालेलं आहे. तर बघू शकताय. आणि लगेच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत. एकदम मऊ असं सारण झालेलं आहे. तर पूर्ण सारण आता मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. आणि हे व्यवस्थित आता हे
मिक्स करायचं आहे दोन्ही हाताने आणि व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर लगेच लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर एकच चमच टाकलेला आहे आपण तुपाचा, अजिबात तुपाचा वापर केला नाही. एका चमचपासून आपण पूर्ण लाडू बनवलेले आहेत आता हे. तर वळून घेते. अतिशय सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची, एकदम असं. तर बघू शकताय, हलकंसं हाताने व्यवस्थित आता याला लाडू वळून घेते. तर याच पद्धतीने पूर्ण आता मी लाडू वळून घेते. अगदी नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे. लहान मोठ्यांची सगळ्यांना आवडणारे लाडू तयार आहेत आणि सगळ्या दुखण्यावर रामबाण उपाय आहे लाडवाचा. एकदम पौष्टिक लाडू तयार आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. अतिशय सोपी पद्धत आहे. नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे लाडू बनवण्याची. तर चव म्हणसाल तर तुम्ही कधी चव अशी घेतली नसेल, एवढी लाडवाची चव अप्रतिम चव आहे. तुम्ही कधी असा लाडू खाल्लेला नसेल किंवा बनवलेला नसेल, एवढी भारी चव आहे या लाडवाची. तर मी तुम्हाला लाडू तोडून पण दाखवते. तर बघू शकताय, एकदम असा मऊ, जिभेवर ठेवताच विरघळणारा लाडू झालेला आहे. एकदम असं मऊ लाडू झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.